ओके. काल आपण मेजरमेंट ऑफ लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाइम आणि मनी, जे हा जो टॉपिक चालू आहे आजचा आपला मॅथ्सचा, ओके, त्याचा बेसिक शिकलो. आज आपण आता असाइनमेंट घेणार आहोत. असाइनमेंट 6.1. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचं सगळ्यात. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. ओके. आन्सर आलेलं बऱ्याच विद्यार्थ्यांचं 20. ओके. काल आपण हे सॉल्व केलेलं आहे. हा प्रश्न सोडवलेला आहे आपण काल. ओके. 1 kg of sugar is divided into 5 equal parts. What is the weight of each part? ओके. इथं बघा शुगर आहे, तर ही शुगर आपल्याला, ही शुगर किती आहे? 1 kg. हाऊ मेनी शुगर? 1 kg sugar divided into 5 equal parts. Divided into 5 equal parts. Then 1 kg divided by 5 is equal to 0.2 kg. 0.2 kg means how many grams? 200 grams. 200 grams. Very good. समजला हा प्रश्न सगळ्यांना? हे काल झालंय आपलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 6.1 मधला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. हे सोडवायचे सगळ्यांनी. सोडवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. आज थोडंसं क्वेश्चन तुम्हाला लहान दिसत असतील. उद्या यावरती सोल्युशन निघणार आहे. ओके. उद्या फॉन्ट साईज तुम्हाला मोठी दिसेल.
चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे. ओके, चला क्वेश्चन वाचते मी सगळ्यात आधी. राजनंदिनी गरुड. ओके, बघा क्वेश्चन आहे ट्रेन स्पीड अँड लेंथ याच्यावरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. अ ट्रेन 1250 मीटर लॉन्ग कवर्स अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर. 1 किलोमीटर डिस्टन्स. एक ट्रेन आहे बघा, ही ट्रेन आहे. ओके, त्या ट्रेन जी आहे ती 1250 मीटर लॉंग आहे. कवर्स द डिस्टन्स 1 किलोमीटर इन 2 मिनिट. 1 किलोमीटर डिस्टन्स किती मिनिटांमध्ये कव्हर करते ती? 2 मिनिटांमध्ये ही 1 किलोमीटर अंतर, 1 किलोमीटर डिस्टन्स ती कव्हर करते. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित पिक्चर बघायची आहे. ही पिक्चर जी दिलेली आहे ती बघायची आहे. ठीक आहे. त्यामुळं हिची जी लेंथ आहे ती 1250 मीटर लॉंग आहे आणि 1 किलोमीटर ती किती मिनिटांमध्ये कव्हर करते? 2 मिनिटांमध्ये कव्हर करते. 2 मिनिट्स. इट क्रॉसेस अनदर स्टेशनरी ट्रेन इन 4 मिनिट्स. द लेंथ ऑफ द स्टेशनरी ट्रेन इज. मग ही क्रॉस करते हिला, तर हिची लेंथ विचारली किती येते. ह्या ट्रेनची लेंथ काढायची आपल्याला, हिची माहिती आहे आपल्याला, पण या ट्रेनची लेंथ काढायची. प्रश्न समजलाय? क्वेश्चन समजलाय? क्वेश्चन समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा. मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा? तर कॅल्क्युलेट रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू 1000 मीटर डिवायडेड बाय 2. म्हणजे 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर? 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर? 1 मीटर. बरोबर. म्हणजे 1 मीटर 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर? 1000 मीटर. 1000 मीटर मीन्स 1000 मीटर हे डिस्टन्स ही जी ट्रेन आहे ती किती वेळामध्ये कव्हर करते? 2 मिनिट्स मध्ये कव्हर करते. मग आपण इथं 1000 डिवायडेड बाय 2 केलेलं आहे. 1000 डिवायडेड बाय 2. ओके, देन 500 मीटर इन 1 मिनिट. 500 मीटर इन 1 मिनिट. ओके, crosses another stationary train in 4 minutes. Crosses another stationary train in 4 minutes. The length of the stationary train. मग हिला किती वेळ लागतो स्टेशनरी ट्रेनला? 4 मिनिट टाइम लागतोय. ओके, तर 500 into 4 is equal to 2000 मीटर. Covers the sum of both train lengths. Other train's length. एका ट्रेनची लेंथ आहे 2000 मीटर आणि एका ट्रेनची इथं ऑलरेडी दिलेली बघा किती आहे? 1250. दोघांचं सबट्रॅक्शन केलं 750 मीटर आले. म्हणजे एका ट्रेनची लेंथ बघा, ह्या ट्रेनची 1250 मीटर आहे आणि या दुसऱ्या या ट्रेनची लेंथ किती आहे? 750 मीटर आहे. ओके, ही जी ट्रेन आहे ती 1 किलोमीटर अंतर 2 मिनिटात कव्हर करते. आणि या लेंथला तेच अंतर कव्हर करण्यासाठी 4 मिनिट वेळ लागतो. ठीक आहे, तर हिची 750 मीटर आहे, हिची 1250 मीटर लेंथ आहे. समजलंय? समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. काव्या, केदार, अर्णव पवार, क्रिस्टी, पायल, सानवी चौधरी, रुक्मिणी. येस,
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सॉरी, कालचा क्वेश्चन आहे हा. काल आपण हा सोडवला होता ना. काल हा क्वेश्चन आपण सॉल्व केला होता. रुक्मिणी सानवे, शिवम पवार. येस. एक चॅट बॉक्स मध्ये अनावश्यक मेसेज टाकू नका. जे गरजेचं आहे तेवढेच मेसेज टाका. ओके. बघा, ही बकेट आहे. ही बकेट आहे. हिच्यामध्ये किती वॉटर बसतंय? अ बकेट कॅन होल्ड 20 लिटर ऑफ वॉटर. ही बकेट आहे, याच्यामध्ये फक्त 20 लिटर वॉटर बसणार आहे. ठीक आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू फिल द बकेट कम्प्लिटली? ओके. क्वेश्चन इथं अर्धवट दिलेला आहे. 20 लिटरची कॅपॅसिटी आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी फक्त 12 लिटर वॉटर होतं. एट लिटर. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 घेऊया. हे काल झालंय. क्वेश्चन नंबर 4 घेऊया. ओके. क्वेश्चन नंबर 4 हा पण आपल्याला काल सोडून झालेला आहे. 5045 grams is equal to 5045 grams is equal to 5 kilogram 45 ग्राम. ओके. ग्राम्सचं आपण किलोग्राम मध्ये कन्वर्जन केलंय. ग्राम्सचं आपण किलोग्राम मध्ये कन्वर्जन केलंय. बरोबर आहे राजनंदिनी. करेक्ट. ओके. हा पण क्वेश्चन आपला काल सोडून झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5. चल, हा सोडवता येतोय का बघा. क्वेश्चन नंबर 5. A match lasts for half an hour. For how many minutes does the timeout last if of the match time is taken up for timeout? इथं 1/10 आहे. 1/10. 3 minutes. ओके. 3 minutes. अर्णव केंद्रे. अर्णव, माइक ऑन कर. अर्णव. यस मॅम. हा, आन्सर कसा आला अर्णव सांग. यस मॅम. आन्सर कसा आला? नेक्स्ट कोण सांगेल? कोण सांगेल? आरोही महाजन. आरोही. A match lasts for half an hour. Half an hour म्हणजे किती मिनिट? 30 minutes. Okay. 1/10. On how many minutes does this timeout last if of the match time taken up for timeout? 1/10 and 30 minutes. 30 into
1/10 करायचंय. 10 1 जा 10, 10 3 जा 30, 3 1 जा 3 मीन्स 3 मिनिट. 3 मिनिट आन्सर येते याचं. ठीक आहे, इथं ऑप्शन दिलेले नाहीये. ऑप्शन नंबर बी आहे, 3 मिनिट्स आन्सर येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करा. कॉइन वेट आणि कॅल्क्युलेशन. द वेट ऑफ 1 5 कॉइन इज अ 9 ग्राम. बघा, एका जर 5 रुपीजच्या कॉइनचं जर आपण वेट केलं, एकच 5 रुपीजचा जर आपण कॉइन घेतला आणि त्याचं जर वेट केलं, वेट, तर ते किती ग्राम येतं? 9 ग्राम येतं, 9 ग्राम. ओके, देन अनु हॅज अ बॅग ऑफ 5 रुपीज कॉइन्स विच वेट 9 kg. बघा, ही अनुकडे ही बॅग आहे, तिच्याकडं खूप हे असे 5 रुपीजचे कॉइन आहेत. बघा, इथं दिसतंय सगळ्यांना 5 रुपीजचे हे कॉइनची बॅग आहे तिच्याकडं. मग एका 5 रुपीजच्या कॉइनचं वेट जे आहे ते 9 ग्राम आहे. हाऊ मेनी कॉइन्स आर देअर इन अ बॅग? हाऊ मेनी कॉइन्स आर देअर इन अ बॅग? या बॅग मध्ये किती कॉइन्स आहेत? किती कॉइन्स आहेत? नंबर ऑफ कॉइन्स माहितीये का आपल्याला? माहितीये का? काव्या, ओके, काव्याचा आन्सर आलेला आहे. आणखी कोणाचं येईल? काव्या, माईक ऑन करायचा आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. काव्या, हॅलो. यस मॅम. हा, या प्रश्नाचं उत्तर दे काव्या. कसं सोडवलं? उत्तर बरोबर आहे, पण सोडवलं कसं? ठीक आहे, बघा, प्रश्न समजून घ्या आधी. द वेट ऑफ एक जो कॉइन आहे 5 रुपीजचा, त्याचं वेट किती आहे? 9 ग्राम आहे, बरोबर, 9 ग्राम आहे. मग तिच्याकडे खूप सारे, अनुकडे खूप सारे कॉइन आहेत, ज्याच्यामध्ये 5 रुपीजचे खूप सारे कॉइन आहेत. मग त्याचे वेट किती आहे? 9 kg आहे. 9 kg मीन्स 9000 ग्राम. 9 किलोग्राम मीन्स 9000 ग्राम्स. ओके, मग 9000 ग्राम तिच्याकडे असलेल्या कॉइनचं वेट आहे. तर आपल्याला सांगितलं की एका कॉइनचं वेट 9 ग्राम आहे. तर या एका कॉइनने त्याला जर आपण डिवाइड केलं, 9 1 जा 9, 9 1 जा 9 अँड 3 0. ओके, 1000 कॉइन्स तिच्याकडे आहेत. किती कॉइन्स आहेत? कॅल्क्युलेट नंबर ऑफ कॉइन्स इज इक्वल टू 9000 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 1000 कॉइन्स. हाऊ मेनी कॉइन्स आर देअर इन अ बॅग? 1000 कॉइन्स इन अ बॅग. किती कॉइन आहेत? 1000 कॉइन्स आहेत ह्या बॅग मध्ये. तिच्याकडे किती कॉइन आहेत? टोटल 1000 आहेत. ओके, आणि ह्या 1000 कॉइन्सचं जे वेट आहे ते किती आहे? 9 kg आहे, 9 किलोग्राम आहे. आणि एका कॉइनचं वेट किती होतं? एक जो 5 रुपीजचा कॉइन होता त्याचं वेट होतं 9 ग्राम. 9 ग्राम होतं, 9 ग्राम. समजतंय का? प्रश्नांची उत्तरं देताय पण स्पष्टीकरण देता येत नाहीये. विराट, चला विराट, माईक अनम्यूट कर. विराट, विराट, आवाज येतोय विराट? ठीक आहे, चला, या क्वेश्चन मध्ये कुणाला काही डाऊट असेल तर आपण थांबूया, नसेल तर आपण पुढे जाऊया. हा चॅप्टर आज आपल्याला संपवायचा आहे. हा चॅप्टर आज फिनिश करायचा आपल्याला. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. नो मॅम, नो प्रॉब्लेम. ओके, समजले? प्रश्न समजला पाहिजे.
क्वेश्चन समजला की आन्सर समजायला सोडवायला वेळ नाही लागत. एनीवन एल्स? एनी डाउट? नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम, नो मैम, नो प्रॉब्लम, नो मैम, नो प्रॉब्लम. ओके ओके, चलो. माइक कुणाचा ऑन आहे? माइक बंद करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. इथं काय केलेलं आहे, फक्त एक 5 रुपयाचा कॉइन आहे, त्याचं वेट जे आहे ते 9 ग्राम आहे. आणि नंतर तिच्याकडे कॉइन किती आहेत, अणूकडे कॉइन किती आहेत हे नाही माहिती आपल्याला, पण त्याचं वेट दिलेलं आहे 9 किलोग्राम वेट दिलेलं आहे त्या कॉइनचं. ओके, त्यामुळं 9000 डिवायडेड बाय 9 केलं, 1000 कॉइन्स आर देअर इन अ बॅग. चलो क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करा. The capacity of a container of milk is a 48 liter. If half of milk is removed from the container, how much milk will be required to fill the container completely? खूप सोपा प्रश्न आहे, खूप. कोण सांगेल मला याचा अर्थ? राजनंदिनी गरुड. राजनंदिनी. Yes, ma'am. Tell me meaning of this question. Ma'am, the capacity of a container of milk is 48 liters. ह्या कंटेनर मध्ये 48 लिटर आहे. आणि इफ हाफ ऑफ द मिल्क इज रिमूव्ह फ्रॉम द कंटेनर, जेव्हा आपण त्याला हाफ करतो आणि त्यामधून हाफ लिटर मिल्क आपण काढतो, तेव्हा किती लिटर मिल्क त्यामध्ये रिक्वायर्ड होतं फिल करण्यासाठी कम्प्लिटली कंटेनर? बरोबर. आन्सर? मॅम आन्सर 24 लिटर्स. व्हेरी गुड राजनंदिनी. याच्यामध्ये किती वॉटर होतं? द कॅपॅसिटी ऑफ कंटेनर ऑफ मिल्क इज 48 लिटर. या कंटेनरची कॅपॅसिटी किती आहे? 48 लिटरची आहे, बरोबर. याच्यामध्ये जर हे पूर्ण भरायचं असेल तर आपल्याला हे कंटेनर भरण्यासाठी, फुल भरण्यासाठी किती वॉटर लागेल, सॉरी किती मिल्क लागेल? 48 लिटर लागेल. ओके, याची कॅपॅसिटी 48 लिटरची आहे. ठीक आहे. इफ हाफ ऑफ द मिल्क इज रिमूव्ड, मग या 48 मधून जर आपण हाफ मिल्क जर रिमूव्ह केलं, यातून जर हाफ मिल्क जर रिमूव्ह केलं, बाहेर जर रिमूव्ह केलं, तर how much milk will be required to fill the container completely? How much required? हाफ 48 चा जर आपण हाफ मिल्क रिमूव्ह केलं तर किती लागेल आपल्याला? 24 लिटरच लागेल. येस, हाफ रिमूव्ड, 24 liters need to be filled. Yes, very good. हाँ, 7/12 of the container is filled with milk. क्वेश्चन वेगळा आहे. ओके, आपल्या बुक मध्ये जो क्वेश्चन आहे तो वेगळा आहे. तिथे काय विचारलेलं आहे हा समजला का? तिथे विचारलेलं आहे 7/12 ऑफ द कंटेनर इज फिल्ड विथ मिल्क. याची कॅपॅसिटी किती आहे बघा? याची कॅपॅसिटी 48 लिटरची आहे, पण याच्यामध्ये वॉटर 7/12 लिटर इतकंच भरलेलं आहे. If half of the milk is removed from the container, then how much milk will be required? Very good. 34. बरोबर रुक्मिणी. याची कॅपॅसिटी 48 लिटरची आहे, पण याच्यामध्ये 7/12 एवढं मिल्क भरलेलं आहे. मग 7/12 म्हणजे किती? 48. 28 लिटर वॉटर आहे त्यामध्ये ऑलरेडी. 28 लिटर वॉटर आहे. 7/12 एवढा भाग इथं वॉटर आहे. ओके, म्हणजेच 28 लिटर आहे. म्हणजे
आणखी किती भरावं लागेल मग? सांगता येईल कुणाला? आन्सर तर बरोबर देतात, 34 34 34. काय चुकतंय? पेंटी केदार, किती लिटर वॉटर आहे याच्यामध्ये ऑलरेडी? किती लिटर भरलेला आहे? 48. आन्सर 34 येतं. पण आलं कसं? द कॅपॅसिटी ऑफ कंटेनर इज 48, देन 7/12 वॉटर आहे याच्यामध्ये ऑलरेडी. म्हणजे किती वॉटर आहे? इंटू 48 इज इक्वल टू 28 लिटर वॉटर आहे. याच्यामध्ये किती वॉटर आहे? 28 लिटर वॉटर आहे. या 28 लिटर मधून हाफ वॉटर जे आहे ती रिमूव्ह केलेली. 28 मधून हाफ वॉटर रिमूव्ह केलेली. म्हणजे किती वॉटर रिमूव्ह केली? 14 लिटर रिमूव्ह केली. बरोबर. वॉटर किती रिमूव्ह केलेलं आहे? 14 लिटर. म्हणजे या 28 मधून हाफ रिमूव्ह केलं, म्हणजे 14 लिटर रिमूव्ह केलेलं आहे. आणि इथं राहिले किती मग? इथं राहिलं 14 लिटरच राहिलं. मग आता हे पूर्ण 48 लिटर भरण्यासाठी किती मिल्क आपल्याला यामध्ये टाकावं लागेल? आणखी 34 लिटर टाकावं लागेल ना. 34 लिटर मिल्क यामध्ये ऍड करावं लागेल ना आपल्याला. म्हणजे 34 प्लस 14 जर आपण केलं तर आन्सर इज 48. म्हणजे पूर्ण हे कंटेनर 48 लिटर कॅपॅसिटी असलेलं पूर्ण हे कंटेनर भरून जाईल. कंटेनर हे समजते का? समजलंय का ऑलरेडी? बघा, या कंटेनरची कॅपॅसिटी आहे 48 लिटरची. ऑलरेडी त्याच्यामध्ये किती मिल्क आहे? 7/12. 7/12 एवढा भाग इथं ऑलरेडी मिल्क आहे. मग त्यापैकी आपण काय केलं? हाफ, या 28 लिटर मधून हाफ मिल्क रिमूव्ह केलं. हाफ मिल्क रिमूव्ह केलं म्हणजे 14 लिटर रिमूव्ह केलं. इथं राहिले किती? 14 लिटरच राहिलं. ओके. मग परत आता कंटेनर पूर्ण भरायचा आहे. त्यामुळे मग किती आपल्याला मिल्क रिक्वायर्ड आहे? हे कंटेनर फुल भरण्यासाठी किती मिल्क रिक्वायर्ड आहे? ऑलरेडी याच्यामध्ये 14 लिटरच राहिले. मग 34 लिटर मिल्क रिक्वायर्ड आहे. 34 लिटर. आन्सर इज 34 लिटर. ओके. चला, हा क्वेश्चन समजलाय का सगळ्यांना? अंडरस्टँड? ओके. आरव पवार, क्रिस्टी, ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. कुणाला समजत नसेल तर विचारा चॅट बॉक्स मध्ये. ज्याला कुणाला समजलं नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा.
अर्णव पवार, माइक ऑन करा अर्णव. Yes, ma'am. Tell me reason. Shraddha brought a notebook for rupees 25 rupees and 50 paise, a pen for 7 rupees and 50 paise, and 6 pencils each costing 1 rupees and 25 paise. She gave a 50 rupees note. The amount returned by shopkeeper is. ओके, आन्सर सांगता येईल. नको अर्णव, आवाज येतोय अर्णव? ओके, चला. शारदा bought a notebook for rupees 25.50, a pen for rupees 7.50, and 6 pencils, each costing 1 rupees 25 paise. She gave a 50 rupees note. The amount written by the shopkeeper is. ओके, बघा शारदा काय केलेली आहे, शॉपिंग करायला गेलेली आहे, बरोबर. तिने काय केले, काय काय खरेदी केली? नोटबुक, अ पेन अँड 6 पेन्सिल, ज्याची कॉस्ट 1 रुपीज 25 पैसे आहे. आणि तिने काय केलं, 50 रुपयाची नोट दुकानदाराला दिली, शॉपकीपरला दिली. मग तिला किती रुपये परत यायला पाहिजेत? किती रुपये परत यायला पाहिजेत? हा क्वेश्चन विचारलाय, बरोबर. केदारचं उत्तर आलेलं आहे, पण केदार उत्तर चुकलंय. पहिल्यांदा बघा, कॅल्क्युलेट पेन्सिल्स कॉस्ट. पेन्सिलची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करूया. एक पेन्सिल किती रुपयाला मिळते? एक पेन्सिल किती रुपयाला मिळते? 1 रुपीज 25 पैसे. 6 पेन्सिल घेतल्या ना, त्याची कॉस्ट किती झाली? 7 रुपीज 50 पैसे. वन स्टेप. ओके, सेकंड कॅल्क्युलेट टोटल कॉस्ट. एक नोटबुक घेतली 25.50 ची, प्लस एक पेन घेतला 7.50 चा, प्लस 6 पेन्सिल्स घेतल्या 7 रुपीज 50 पैसे. या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 40 रुपीज 50 पैसे एवढं कॅल्क्युलेशन होतंय. 40 रुपीज 50 पैसे. ओके, आणि नोट किती रुपयाची दिली आहे? शारदाने शॉपकीपरला नोट किती रुपयाची दिली? 50 रुपयाची नोट दिली. ओके, मग 50 रुपयामध्ये तू शॉपकीपर काय करणार? तिची झालेली सगळी शॉपिंग मायनस करणार. मग तिला शॉपकीपर किती रुपये परत देणार? 9 रुपीज 50 पैसे. नाही, रणवीर घोगरे नाही बघा. चला, कुणाला समजलं नाही? रणवीर, माइक ऑन करा. रणवीर, माइक ऑन Yes, कर ma'am. जरा बाळा. हा मॅम, केला माइक ऑन. हॅलो, रणवीर घोगरे, हॅलो माइक ऑन करा. ठीक आहे, मॅम, केलाय. एनी डाऊट? शारदाने काय केलेलं आहे, एक नोटबुक घेतलेली आहे, त्याला 25 रुपये 50 पैसे गेले. एक पेन घेतली 7 रुपये 50 पैसे गेले. 6 पेन्सिल्स घेतल्या, ज्या पेन्सिल्सची एका पेन्सिलची किंमत किती होती? 1 रुपया 25 पैसे होती. ठीक आहे, शी घेऊ, तिने किती रुपये दिले? शॉपकीपरला 50 रुपये दिले. आणि तिने केलेल्या शॉपिंगची कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 40 रुपीज 50 पैसे एवढे तिचे खर्च झाले. मग तिला
शॉपकीपर पासून रिटर्न किती यायला पाहिजे? 9 रुपीज 50 पैसे रिटर्न यायला पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? चला समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा आणि 2 मिनिटातल्या स्टेप लिहून घ्या. 1 बाय 1 व्यवस्थित स्टेप दिलेले आहेत. लिहून घ्या. ज्याला समजलं नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ज्याला कुणाला समजलं नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. रणवीर माईक ऑन करा. रणवीर माईक ऑन केल्याशिवाय मला कसं समजणार तुला काय समजलं नाही ते? येस मॅम, केलाय माईक ऑन. हा बोला रणवीर, काय समजलं नाही? मॅम आठव गणित मला समजलंच नाही, कसं केलं तुम्ही ते? हॅलो मॅम तुम्ही आठव गणित केलं ना ती? रणवीर काय समजलं नाही? आवाज नाही येत मला तुझा. आठव गणित. हॅलो मॅम. आवाज नाही येत आहे तुझा. हॅलो मॅम आठव चलो एक्झाम्पल मला नेक्स्ट क्वेश्चन समजलं घेऊया नाही. आपण. बघा इथे परत शॉपिंग आयटम्स ब्रेक डाऊन दिलेलं आहे. काय काय शॉपिंग केली बघा. नोटबुक घेतलेली आहे. त्या नोटबुकचं चित्र तुम्हाला सगळ्यांना. शारदाने एक नोटबुक घेतली, पेन घेतल्या, एक पेन घेतल्या आणि 6 पेन्सिल्स घेतल्या तिने. 6 पेन्सिल्स, एकाची किंमत ₹1.25 होते. 1 रुपीज 25 पैसे इच. त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 7 रुपीज 50 पैसे झाले. ह्या सगळ्यांची ऍडिशन केली आणि 50 मधनं मायनस केली. बघा तिने काय काय स्टेशनरी घेतलेली आहे. पेन्सिल्स घेतलेली, एक नोटबुक घेतलेली आहे आणि एक पेन घेतलेला आहे. किती सुंदर बनवलंय आम्ही पीपीटी, बघा तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 9. बनाना प्राइसिंग स्ट्रॅटेजी. A fruit shop sells bananas at 40 rupees per dozen or 4 rupees a banana. How much will it cost to buy 99 bananas? कोण सांगेल या प्रश्नाचा अर्थ? स्वयं स्वयं unmute yourself. स्वयं. Okay. रुक्मिणी, रुक्मिणी माइक ऑन कर. रुक्मिणी. चलो आरोही महाजन. येस मॅम. आरोही, येस मॅम. आरोही आवाज येतोय? येस मॅम. हॅलो मॅम. हॅलो हॅलो मॅम, आवाज येतोय माझा? हा याचा अर्थ सांगा आरोही. मॅम, a fruit shop sells banana at rupees per dozen. म्हणजे एक फ्रूट शॉप आहे, तिच्यामध्ये 1 डझन बनानाची प्राइस 40 रुपीज आहे, म्हणजे 12 बनानाची प्राइस. आणि एक बनानाची प्राइस
₹4 आहे. तर मग हॅलो 99 बनानाची कॉस्ट. आरोही आवाज येते का? येस मॅम, मी बोलते. आवाजच नाही येते माझ्यापर्यंत. मॅम तुमचा आवाज डबल डबल येतोय. मला येतोय तुमचा आवाज. येस मॅम. एक मिनिट मला तुझा आवाज नाही येत आहे. ठीक आहे चला. ओके नो प्रॉब्लेम मला किती प्रॉब्लेम नाही. थोडंसं काय तिचा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे क्वेश्चन समजून घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 9. banana pricing strategy. A fruit shop sells banana at 50 rupees per dozen or 4 rupees a banana. How much will it cost by 99 banana? म्हणजे काय? एका फ्रूट शॉपवर 40 रुपये पर डझन बनाना मिळणार आहे. ओके आणि 4 रुपयाला एक बनाना मिळणार आहे. आरोही नो प्रॉब्लेम मला काहीतरी प्रॉब्लेम झाला. ओके हाऊ मच विल इट कॉस्ट बाय 99 bananas? म्हणजे 99 केळी घ्यायचे. ओके 99 केळी घ्यायचे तर किती रुपये द्यावे लागतील? किती रुपये द्यावे लागतील असं आहे. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचंय? डिवाइड इंटू डझन्स. 99 बनाना घ्यायचे तर याला पहिल्यांदा डझन्स मध्ये डिवाइड करा. म्हणजे किती डझन केळी घ्यायचे? 99 डिवाइडेड बाय 12. एका डझन मध्ये किती केळी असतात? 12 असतात ना. एका डझन मध्ये किती बनानाच मिळणार तुम्हाला? 12 बनानाच मिळणार. म्हणजे 99 डिवाइडेड बाय 12 करा. 8 डझन. 8 डझन बनानाज अँड 3 बनानाज. एक्स्ट्रा किती मिळायला लागले? 3 बनानाज मिळायला लागले. ओके मग एका डझनला किती रुपये द्यायचे? 40 रुपीज द्यायचे बरोबर. कॅल्क्युलेट डझन कॉस्ट. 8 डझन 8 इंटू 40 म्हणजे किती प्राइस झाली? 320 रुपीज. 320 रुपीज. मग आता आणखी 99 म्हणजे 8 डझन झाले. 8 डझन प्लस 3 बनाना झाले बरोबर. या 8 डझन साठी किती रुपये द्यावे लागले? 320 रुपीज. 320 रुपीज. ओके आणि हे राहिलेले जे 3 बनाना आहेत या राहिलेल्या 3 बनाना आपल्याला 3 बनानासाठी आपल्याला 4 रुपीज. एका बनानासाठी आपल्याला किती रुपये द्यावे लागणार? 4 रुपीज द्यावे लागणार एक बनाना घेण्यासाठी. मग 3 इंटू 4 केला आपण 12 येणार. 12 म्हणजे टोटल मग आपल्याला किती पैसे द्यावे लागतील? 320 प्लस 12. 334. 334. समजतंय सगळ्यांना? 334 द्यावे लागणार का 332 द्यावे लागणार? ओके हे समजले सगळ्यांना? समजलंय का हे सगळ्यांना? कुणाला काही डाऊट आहे? व्हॉइस येत नाहीये का? आता येतोय? आता आवाज येतोय का सगळ्यांना? ओके हा काव्या माईक ऑन केलंय? मॅम तुम्ही 332 ऑप्शनच नाहीये माझ्या ह्याच्यात. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो मॅम आवाज येतोय का? हॅलो मॅम. हॅलो एक्सक्यूज मी मॅम. एक मिनिट हा. हा काव्या आवाज येतोय माझा? येस मॅम. हॅलो मॅम. तुझा आवाज नाही येते माझ्यापर्यंत. हॅलो एक मॅम. मिनिट हा. एक मिनिट
हॅलो मॅम. मॅम आवाज येतोय? 1 मिनिट थांबा, आपण चेक करूया आवाज का येत नाहीये. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? येस मॅम. ठीक आहे. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हेलो हॅलो. हेलो आता आवाज येतोय काव्या तुझा? काव्या, येस मॅम. हॅलो काव्या, हॅलो आवाज नाही येते माझ्यापर्यंत. मॅम. हॅलो. हॅलो मॅम. मॅम आवाज येतोय? हॅलो मॅम. ठीक आहे चला. काहीतरी प्रॉब्लेम झाला आज, विद्यार्थ्यांचा आवाज नाही येते. तो प्रश्न समजला होता का? स्क्रीन दिसते ना? हा प्रश्न समजलाय सगळ्यांना? याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे? एनी प्रॉब्लेम? ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा, म्हणजे 8 डझन जे आहे, 8 डझन बनवण्यासाठी किती रुपये द्यावे लागले? 320. देन जे 3 इंडिव्हिज्युअल बनायला होते ना, त्यासाठी 12 रुपीज द्यावे लागले. म्हणजे टोटल 332. टोटल कॉस्ट 332 एवढे रुपीज शॉपकीपरला द्यावे लागले. बघा इथं बनाना दिसतंय. ओके, समजले सगळ्यांना? आवाज येत नाहीये का?